दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस पक्षाने मोठी शिस्तभंगाची कारवाई आता केली। उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या यवतमाळचे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल या दोघांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। या प्रकरणावरती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अग्रवाल यांनी कुणालाही विश्वासात न घेता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि पक्ष याचा निषेध करत असल्याचं धोटेंनी म्हटलं। या संपूर्ण घटनेचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात आलेला आहे। अशा प्रकारे पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांवरती पक्षामधून कारवाई केली जावी अशी मागणी आपण केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। दरम्यान उमेदवारी मागे घेतल्याच्या नंतर शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांवरती गंभीर आरोप केले, मात्र त्यांच्या कुठल्याही आरोपांमध्ये तथ्य नसल्याची माहिती धोटेंनी दिली आहे। त्यांनी जी आकस्मिकपणे माघार घेतली, कोणालाही विश्वास न घेता त्यांनी फॉर्म आपला विड्रॉ केला, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्याचा आम्ही निषेधच करतो आणि मी हे जे कालच्या घटनेचा मी संपूर्ण अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठवलेला आहे आणि प्रदेश काँग्रेसला शिफारस केलेली आहे की अशा कार्यकर्त्याला आणि अशा उमेदवाराला पक्षाने निष्कासित केलं पाहिजे म्हणून, आणि त्यांनी कोणालाही विश्वास न घेता हे काम केलं बरोबर नाही। त्याच्या वक्तव्यावर काही तथ्य वाटत नाही मला। त्याला जर असं म्हणायचं असेल त्यांनी त्यांनी कोणाचं नाव घेतलं पाहिजे, पुरावा दिला पाहिजे, कारण असं वेग जर कोणी बोलत असेल तर त्याच्यावर कोणी कार्यकर्ता विश्वास ठेवणार नाही।